गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी मिसळ करणार आहे, तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर एका कुकरमध्ये आपण पहिले मटकी उकडून घेऊया. त्याच्यानंतर हळद, मीठ आणि मटकी टाकून एक शिट्टी काढून घ्यायची आपण मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया. तर तेल टाकायचं, जिरा टाकायचा एका कढईत. त्याच्यानंतर कांदा मिरची टाकायची आणि आपल्या भाजून घेतलेला सुका खोबरा टाकायचा आणि तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते थंड करून वाटून घ्यायचं आणि मग परत तेल टाकून शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण त्यात मसाला टाकूया, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि आपला लाल तिखट ते टाकून शिजवून घेऊया. त्याच्यानंतर पाणी टाकून एक बटाट कोथिंबीर टाकून मीठ टाकायचा आणि एक उकळी काढून द्यायची. त्याच्यानंतर आपली पोटे मसाला टाकायचा आणि त्याच्यानंतर उकडून घेतलेली मटकी टाकायची आणि एका तडका पॅनमध्ये आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि थोडासा लाल तिखट टाकून ते आपण मिसळमध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर एक उकळी येऊन द्यायची, कोथिंबीर टाकायची, झाली आपली मिसळ तयार. त्याच्यानंतर आपण सजून घेऊया कांदा, थोडासा फरसाण, लिंबू आणि आता खाऊन बघूया कशी झालेली आहे. थोडीशी स्पायसी झालेली, पण फर्स्ट ट्राय होता त्या मनाने छान झालेली. आता सानिका तिचा रिव्ह्यू सांगते. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि असा होता आजचा दिवस. बाय बाय. तुम्हाला जर आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.